समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंजरं कंदनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलीकवरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री माता पिताय नमः, श्री गुरुभ्यो नमः। आनंद अद्वय नित्य निरामय जे कन्ये जे ध्येय योगी यांचे आनंद कंद कर्णावरणालय कृपा सिंधु भक्तवत्सल दीनदयाल पतित पावन रुक्मिणी प्राण संजीवन चराचरात वास करणारी भगवंताची चिद्विलास निश्चित स्वरूपिणी आदिमाय आदिशक्तिमाय मुक्ताई यांच्या असीम कृपेनं सबंध जग कोरोना महामारीच्या विळख्यामध्ये सापडलेलं असताना कथा कीर्तन भागवत रामायण नामस्मरण मंदिर देव सगळे लॉक झालेले आहेत। आनंद लॉक झालेला आहे, जगणं लॉक झालेलं आहे, नातेसंबंध लॉक झालेले आहेत, भेटणं लॉक झालेलं आहे। लॉकडाऊन फक्त कोरोनासाठीच नाहीत तर भावना विचार मानसिकता सतसत विचार विवेक बुद्धी या सगळ्या गोष्टी लॉक होऊन बसलेल्या आहेत। आणि या सगळ्या गोष्टींना जर अनलॉक करायचं असेल तर भगवत नामचिंतनाशिवाय परमार्थाशिवाय आध्यात्मिक विचाराशिवाय ते अजिबात शक्य नाही। आज खरं तर आमचे पवन महाराज मनोज भाऊ संपळे यांच्या वतीनं भगवत नामचिंतन करण्याचा संगीताच्या माध्यमातून त्याला साथ चढवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपल्या जगण्याला काहीतरी कारण आहे, आपल्या जगण्याला काहीतरी परंपरा आहे। आपण जन्माला का आलो, आपण जगतो आहोत याच्या मागचं खूप मोठं रिझन आहे, कारण आहे। आमच्या जन्माचं मर्म, आमच्या जन्माचं कारण, आमच्या जन्माचं ध्येय आम्ही शोधलं पाहिजे। आमच्या आईबापाला आनंद मिळावा म्हणून आमचा जन्म झालेलाच नाही आहे, हे कधी आमच्या लक्षात आलंच नाही। या सगळ्या बाबींचा ज्यावेळी आम्ही विचार करतो त्यावेळी लक्षात येतं आमचा जन्म कशासाठी झाला आहे, आम्ही जगतो कुणासाठी, आम्ही जगून काय करणार आहे, जगण्यामागचा हेतू काय, उद्देश काय। या सगळ्या प्रश्नांच्या भोवताली आम्ही आयुष्यभर गुरफटून गेलेलो आहोत। आज सगळं वातावरण दूषित झालेलं आहे। सगळा प्रवास वेगळ्या वळणावरती येऊन थांबलेला आहे। संस्कृती बदलली, माणसाची मानसिकता बदलली, माणुसकी बदलली, जगण्याचा अर्थ बदलला, प्रवाह बदलत गेले, समाज जीवन माणसाची मानसिकता बदलत गेली। अतिथी देवो भव अशी म्हणणारी आमची परंपरा, अतिथीला घरी आल्यानंतर देव मानायची आमची परंपरा, पण आज कोणीच कुणाच्या घरी जाऊ नये याच्यातच सगळ्यांचंच हित सामावलेलं आहे। अतिथी देवो भव ही पाठी तर कधींचीच गळून पडली, त्या पाठीच्या जागी येऊन लागलं होतं शुभ लाभ, लाभही माझा व्हावा, शुभही माझंच व्हावं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनी ते करावं।
साधी सरळ अपेक्षा माणसाची ही राहिलेली आहे. तो काळ गेला. मराठी पाटीच्या जागी इंग्रजी पाटीने जागा घेतली. वेलकम. शहरामध्ये तर तेही पाटी गळून पडली आणि तिथे लिहिलं जातं कुत्र्यांपासून सावध राहा. ही मानसिकता, हा जीवन प्रवाह, ही वृत्ती माणसाची झाली. मी कोणाच्या सुखादुःखात सामील होतो का? एखाद्याच्या अश्रू पुसायला मी कधी गेलोय का? संकट दूर करण्यासाठी, कोणावरती आलेलं संकट निवारण्यासाठी मी कधी प्रयत्न केलेला आहे का? दुसऱ्याची खरंच मला कीव येते का? कधीतरी मला दुसऱ्याबद्दल काही कणव, दया, त्याच्यासाठी काही करण्याचा अंतःकरणामध्ये कधी विचार आलेला आहे का? माणूस माणसाला जर ओळखायला तयार नसेल, मी काय करतो हेच जर त्याला समजत नसेल, माणूस म्हणून आम्ही एकीकडे खूप प्रगती केली, क्रांती केली, चंद्रावरती मंगळावरती जीवसृष्टी पाणी शोधण्याचा प्रयत्न केला, तिथे राहता येईल का याची आम्ही चाचपणी केली. पण कधीतरी ज्ञानोबारांनी सांगितलेलं अवघे विश्वाचे माझे घर, वसुदैव कुटुंबकम ही संतांची असणारी धारणा, हे आमच्या कधी ध्यानात आलंच नाही. मला सुख पाहिजे आणि ते सुख मिळवण्याकरता मी काही करेल, कोणत्याही थराला जाईल. कोणाचा घात करता आला तरी करेल, कोणाची मुंडकी मोडता आली तरी मोडेल, कोणाचं लचके तोडता आले तरी मी ते तोडेल. मी सुखी व्हावं, माझं कुटुंब सुखी व्हावं यासाठी मी वाटेल ते करेल. पण जग सुखी व्हावं, समाज सुखी व्हावा, राष्ट्र सुखी व्हावं यासाठी तळमळणारा कोणी दिसत नाही. म्हणून काय होतास तू, काय झालास तू, ही म्हणायची वेळ आली. छत्रपतींनी तो वसा घेतला. मी रयतेचा, समाजाचा, मातीचा, राष्ट्राचा मी काहीतरी देणं लागतो, ही वृत्ती असणारी माणसात संपत चाललेली आहे. स्वार्थानं बरवटलेली, लचके तोडणारी सगळीकडे माणसं पाहायला मिळतात. आणि कोरोनात तर ते भयानक दिसलेत. माणसातले राक्षस कोरोनाने दाखवून दिलेत. पण काही माणसातले देवसुद्धा कोरोनाने समाजाच्या समोर आणून उभे केलेत. स्वतःसाठी जो जगला तो संपला, जो समाजासाठी जगला तोच टिकला. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये मी जगामध्ये वावरत असताना, सुखाची अपेक्षा करत असताना मी दुसऱ्याला किती सुख देण्याचा प्रयत्न केला. असे अनेक नाते आहेत, अनेक संबंध आहेत. पण आज मैत्री दिनाच्या निमित्ताने खरं तर मित्र म्हणून मी किती चांगला आहे, मी माझ्या मित्राशी किती प्रामाणिक आहे, माझ्या मित्राच्या सुखदुःखात मी किती प्रमाणामध्ये मदत करतोय, हे ज्याने त्याने आत्मचिंतन करायची गरज आहे. अनेक उदाहरणं इतिहासामध्ये मित्रत्वाचे आहेत. सुग्रीव आणि प्रभू रामचंद्राची मैत्री, ती मित्रता जगजाहीर आहे. त्याच्यानंतर मैत्री येते भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाचे. एकीकडे लखलखणारं सौंदर्य, एकीकडे लखलखणारी सोन्याची द्वारका आणि एकीकडे झोपडीत राहणारा सुदाम. मैत्रीमध्ये अपपर भाव नसतो, फक्त देणं हे ठाऊक असतं. ज्याला देता येतं तो सुखी होतो. ज्याला आयुष्यभर घेण्याची सवय असते तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही. मला सुख मिळावं यासाठी मला काही देता आलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे सम्राट असून, द्वारकेचा राजा असून सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सुदामाला म्हणावं, बालपणीची आपली मैत्री, गुरुकुलामध्ये झालेली आपली ओळख, पण आजपर्यंत भेट झाली नाही. आज तू आला, मला सगळं काही मिळालं. जगतपिता परमात्मा, जगतबंधू परमात्मा, जगाचा मालक परमात्मा, जगाचा बाप परमात्मा, मित्रासाठी, मित्रतेसाठी, प्रेमासाठी असुसलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, हे सुदाम भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीवरतून लक्षात येतं. दुसरी मैत्री आहे दुर्योधन आणि कर्ण. माहिती आहे समोर भाऊ आहेत, साम्राज्य आहे. कर्णाने, कुंतीने भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यानंतर जर कौरवांची साथ सोडली असती, धर्मराजाने डोक्यावरती छत्र धरलं असतं, साम्राज्य दिलं असतं. पण आज जे मृत्युंजय म्हणून कर्णाला मान आहे, सन्मान आहे, जगात ओळख आहे, ती कधीच राहिली नसते. मित्र हा ढालीसारखा असावा, सुखामध्ये पाठीवरती आणि संकटामध्ये पुढे. इतिहासामध्ये तसं जगजाहीर उदाहरण आहे छत्रपती शिवराय आणि तानाजी मालुसरे. उमरठ
या गावचे रहिवासी तानाजी बालपणापासून सवंगडी अवस्थेपासून लाल महामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने हे साम्राज्य व्हावे, हे राज्य व्हावे, श्रींची इच्छा आहे, हा संकल्प ज्यांनी वयाच्या 15व्या वर्षी घेतला ते छत्रपती शिवराय यांच्या सोबतीला बालपणापासून सोबत आहेत. तानाजीच्या घरामध्ये लग्न, एकुलत्या एका मुलाचं लग्न ठरलेलं आहे. मैत्री काय असते? मैत्रीमध्ये त्याग किती असतो, किती त्याग करायचा असतो, मित्रासाठी काय द्यायचं असतं. एकुलत्या एक पोराचं लग्न आहे. खरं तर लग्नाचं आमंत्रण द्यायला राजगडावरती गेले, पण तिथली तयारी बघून विचारलं आणि मग राजाने म्हणावं की ताना, आम्ही किल्ले कोंडाण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. तुमच्या माझ्यातला कोणीही माणूस असता त्याने हेच सांगितलं असतं, एवढं लग्न होऊ द्या राजे, मग बघू. आधी तुम्ही लग्नाला या, एकदा लग्नाचा बार उडवून देऊ आणि मग आपण मोहिमेचं बघू. पण स्वराज्यासाठी घरावरती तुळशीपत्र ठेवून, एका हातामध्ये अंगार आणि एका हातामध्ये तुळशीपत्र, यांनी म्हणावं की राजे सांगा याच्यापैकी घरावरती काय ठेवू, तुळशीपत्र ठेवू की अंगार? स्वतःच्या हाताने स्वतःच्या संसाराला आग लावायला निघालेली ही मंडळी, यांनी स्वतःच्या संसाराला आग लावली तेव्हा तुमचे माझे संसार इथे उभे राहिलेत. ही मैत्री आहे छत्रपतींची आणि तानाजीची. माझा राजा, माझा मित्र, माझा बालपणीचा सवंगडी, माझा यार संकटात आहे, दुःखात आहे, त्याच्यावरती संकट आलेलं आहे आणि माझ्यासारखा मित्र असताना माझ्या राजाने संकटामध्ये उडी घ्यावी, मोहिमेवरती त्यांनी स्वतः जावं, स्वराज्याचा प्राण, लाखाचा पोशिंदा आणि लाखाच्या पोशिंद्याने कोंढाणा घेण्यासाठी जावं, हे तानाजीला रुचलं नाही, पचलं नाही. जिजाऊ साहेबांचे, छत्रपतींच्या अनेक प्रकारे त्याला समजूत घालण्याचा प्रयत्न केला तानाजींना, पण तानाजींनी ऐकलं नाही. आणि मैत्रीमध्ये त्यागाची भावना किती असते, किती त्याग करायचा असतो, प्रसंगी जीवाचं बलिदान द्यायचं असतं. बहुजन बहुमित्र तर सध्या भरपूर आहेत. टेबल फ्रेंडशिप करणारे मित्र भरपूर भेटतील, स्वार्थासाठी लाळ घोटेपणा करणारे मित्र भरपूर भेटतील, स्वतःचा फायदा करून घेणारे मित्र, यांना मित्र नाही म्हणतायत. जो तुमचे गुणदोष तुमच्या नजरमध्ये आणून देतो खरा हितचिंतक, तो तुमचा मित्र आहे. जो तुमच्या वाईट सवयी मोडत असेल, तुम्हाला सन्मार्ग दाखवत असेल, तुम्हाला चांगला मार्ग दाखवत असेल, तुम्हाला चांगल्या मार्गावरती, वळणावरती नेत असेल, तो खरा मित्र आहे. आणि मैत्री दिनाच्या माध्यमातून फक्त व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती स्टेटस ठेवून मैत्री दिनाच्या शुभेच्छा नाही दिल्या जात. मैत्री अंतःकरणातून असते. जीवनामध्ये एक मित्र असावा भगवान कृष्णासारखा आणि एक मित्र असावा कर्णासारखा. भगवान कृष्णासारखा मित्र किती दरिद्री, किती गरीब, किती हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगणारा असलं तरी त्याला पोटाशी लावणारा, आणि एक असावा कर्णासारखा. शेवटपर्यंत संबंध, आयुष्य, साम्राज्य, सगळे सुख, सगळा ऐश्वराम मित्रासाठी ओवाळून टाकणारा. आज अशा मित्रांची वानवा आहे, उणीव आहे. तो दिवस खरा सोन्याचा, ज्या दिवशी तुम्हाला खरे सच्चे मित्र भेटतील, तुमची पाठराखण करणार, ढालीसारखे. बहुजन भाऊ नको, स्वार्थापुरते नको, फायदा करून घेणारे नको, फायद्यासाठी वापर करून घेणारे नको, तोंडावरती गोड बोलून पाठीमध्ये खंजीर खोपसणारे नको, तोंडावरती स्तुती करणारे आणि पाठीमागे निंदा नाराजगी करणारे हे मित्र नको. म्हणून नुसते स्टेटस ठेवू नका. मैत्री अंतःकरणामध्ये रुजवा. अनेक असे चित्रपटातले गाणे प्रसिद्ध आहेत, असे भावगीतं अनेक प्रसिद्ध आहेत. कथा, कादंबरीकार, नाटककार, चित्रपट, पुराणामध्ये, वेदामध्ये अनेक कथा आहेत. रात्रंदिवस आम्ही बघतोय. मित्र मित्रासाठी किती किती कोणत्या थराला जाऊन त्याग करू शकतो. अशा अनेक उदाहरणं, असेही मित्र आहेत. असे मित्र शोधा, सापडतील. उघडा डोळे बघा नीट, म्हणजे तुम्हाला तुमचे खरे सच्चे मित्र सापडतील, हितचिंतक सापडतील, जे तुम्हाला सन्मार्ग दाखवतील, चांगल्या मार्गावरती घेऊन जातील. आता मग सध्या सगळीकडे परिस्थिती अत्यंत बिकट आहे, भयानक आहे. या कोरोनाच्या काळात तर माणसाला मित्रच राहिले नाही. मदतीसाठी मित्राला फोन करावा, त्याला मदतीचा हात मागावा, तर तो तिकडूनच सांगतो, नको, आमच्याकडे खोकला येतोय, तू येऊच नको. ही अवस्था आहे. ही मैत्रीची अवस्था झाली माणसाची. कृष्ण सुदामासारखी मैत्री.
थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. असा मित्र भगवान श्रीकृष्णाने सुदामाच्या माध्यमातून मिळवला. आम्हाला तो मिळवता आला पाहिजे, आम्हाला तो भेटला पाहिजे. यासाठी आपण किती त्याग करू शकतो ही ज्याच्या त्याच्यावरती आहे. मला जर त्यागच करता येत नसेल, मित्र हा प्रत्येकाला असतो. मित्रांनो, मित्राशिवाय जीवन म्हणजे धडाशिवाय शरीर आहे. मित्र हे देवाने बनवले सुंदर असं नातं, जे रक्ताचं नसतं पण रक्ताच्या नात्यापलीकडे जवळचं असतं. त्याला जात धर्म गरीब श्रीमंत असं काहीच दिसत नाही. अचानक अनोळख्या व्यक्ती संवाद वाढतो, आवडीनिवडी जडू लागतात, मनं जुळतात, हृदय एक होतं, त्या व्यक्तीची सवय लागते आणि तिथंच तयार होतं मैत्रीचं नातं. हृदयाच्या प्रत्येक वेदनेचं औषध म्हणजे मित्र. टेन्शनमध्ये गालावरचं हसू म्हणजे मित्र. पण जीवाच्या अगदी जवळ राहणारा रक्ताच्या नात्याला लाजवेल असा असतो तो मित्र. चुकलो तरी मारणारा, घासातला घास चारणारा, आनंदात असतो सोबती हसायला, दुःखात मिळतो डोळे पुसायला, सुखात असो वा संकटात कधीच नाही सोडत साथ, नकळत त्याचाच आधार मिळत असतो आपल्याला पावलोपावली. तो असतो मित्र. असाच असतो मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. झुळूक एखादी गारवी अंतःकरणाला सुख देऊन जाणारी. अत्यंत पवित्र, अत्यंत पावन नातं आहे मित्रत्वाचं. आणि हे प्रत्येकाला जोपासता आलं पाहिजे, मित्र ओळखता आला पाहिजे. ज्याला मित्र ओळखता येत नाही त्याने जीवनामध्ये काय कमवलं हेच कळत नाही. यासाठी भगवान श्रीकृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. यासाठी सुदामाचं चरित्र, यासाठी कर्णासारखा त्याग करण्याचा, तानाजीसारखं बलिदान करण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्या अंगी आलं पाहिजे. ते ज्या दिवशी आम्हाला जमलं त्या दिवशी आमचं जीवन कृतार्थ झालं असं म्हणायला हरकत नाही. दुःख अडवायला, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. तो गारवा अति झुळूक, ती अंतःकरणाला हवी हवीशी वाटणारी, वेळोवेळी संकटात साथ देणारी ती झुळूक म्हणजे मित्र आहे. ते ओळखता आलं पाहिजे, तरच आमचं जीवन सुखी होईल, समृद्ध होईल. म्हणून आज मैत्री दिनाच्या निमित्ताने इतकंच करा. एखादा असा मित्र जीवनामध्ये कमवा
जो आयुष्यभर साथ देईल, जो आयुष्यभर सुखात नाही पण दुःखात नक्कीच पाठीशी उभा राहील. किती लिहिलं, किती बोललं, किती सांगितलं तरी ती अपूर्ण आहे. अशी ती मैत्री, ती जोपासा, ते एकदा जगून बघा, समयीसारखं तापून बघा, दिव्यासारखं जळून बघा. सारा आहे माझ्याकडे तरी काहीतरी ऊन वाटतं. मित्रत्वाचे क्षण जीवनामध्ये हवेहवेसे वाटत असतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल, कर्ण असेल, तानाजी मालुसरे असतील, यांचा आदर्श, यांचं मैत्री, काहीतरी देण्याची भावना ही अंतःकरणात रुजवा. याच आपल्या सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.